ह्या वारीला कर्मकांड काही नसतं. म्हणजे जर तुम्ही पांडुरंग दैवत बघितलं, तर पांडुरंग हे दैवत असं आहे, की ज्याला कुठलाही नवस-सायास केला जात नाही. एकच असं क्षेत्र आहे, की जिथं नवस-सायास होत नाही आणि दुसरे कुठलेही धार्मिक विधी जिथे होत नाही. असं हे पंढरपूर क्षेत्र आणि असा हा विठ्ठल दैवत. आता याला कोंबडं-बकरं लागत नाही. पण संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, "काम क्रोध बकरा मारा, तुळजा रखुमाईच्या वरा, आम्ही गोंधळी गोंधळी, गोविंद गोपाळांचे मेल." म्हणजे आपल्या अंतःकरणातले जे काही दुर्गुण आहेत, जी काही गीतेमध्ये जी सांगितलेली आसुरी संपत्ती आहे, त्या आसुरी संपत्तीचं विसर्जन करणं हे वारीचं मुख्य काम आहे. आणि त्या 18 दिवसामध्ये आणि हे 18 दिवस म्हणजे जणू काही भगवद्गीतेचे 18 अध्यायात आहेत, ज्ञानेश्वरीचे 18 अध्याय आहे, असं म्हटलं तरी चालेल. आणि एक जे आपले दुर्गुण आहेत, त्या दुर्गुणाचं विसर्जन करून मग शुद्ध अंतःकरणाने तो पांडुरंगाचं दर्शन घेतो. आणि नाहीतरी साधनेच्या मार्गात अशी एक धारणा आहे, की जेव्हा तुमचं अंतःकरण शुद्ध होतं, चित्तशुद्धी होती, तेव्हाच तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घेतं.